आजच्या या सखोल चर्चेत आपण एका खूपच अंगावर काटा आणणाऱ्या ऐतिहासिक प्रसंगाचा वेध घेणार आहोत. हो, नक्कीच. हा प्रसंग खरोखरच खूप वेगळा आहे. म्हणजे विचार करा, एक योद्धा रक्तात माखलेला आहे, अनेक जखमांनी घायाळ झालाय आणि भयंकर दगदगीने कोलमडून जाण्याच्या स्थितीत आहे. सर्वसामान्यपणे अशा अवस्थेत असलेल्या माणसाला पाहिलं तर कुणालाही वाटेल की तो मरणप्राय वेदनेने विवळत असेल. अगदी बरोबर. त्याला तातडीच्या उपचारांची गरज असेल असं आपल्याला वाटेल. पण जर त्या योद्ध्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा एक लवलेशही नसेल तर? अरे बापरे, हीच तर या प्रसंगातील सर्वात गूढ गोष्ट आहे. हो ना. मरणप्राय वेदना होत असतानाही मेंदूला त्या जाणवू न देणारी अशी कोणती अनाकलनीय ताकद असते? आज आपण बाजिंद या पुस्तकातील अशाच एका ऐतिहासिक पानाचा अभ्यास करणार आहोत. खरं तर हा मजकूर मानवी मन आणि शरीराच्या मर्यादांबाबत नव्याने विचार करायला लावतो. अगदी. यात एका नायकाचं भव्य स्वागत आहे, एका रहस्यमय अवलियाच्या तब्बल 100 वर्षांच्या तपस्येचं गूढ आहे आणि राजा सेवकामधलं एक खूपच भावनिक नातं आहे. हो, आणि आपण सुरुवात करूया ती या मजकुरातील एका अत्यंत भारावलेल्या आणि उत्साही वातावरणापासून. वाड्यात एकच लगबग सुरू आहे. अच्छा, म्हणजे यशवंत माचीवरील तो प्रसंग ना? हो, अगदी तोच. सावित्री, ज्याला मजकुरात साऊ असंही म्हटलंय, आणि खंडू म्हणजेच खंडोजी, हे दोघे एका प्रदीर्घ आणि गूढ मोहिमेवरून परत येत आहेत. आणि ती बातमी वाड्यात धडकताच राजे येसाजीराव शिर्के यांच्या पत्नी म्हणजे रखमाई बाईसाहेब त्यांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरलेला नाहीये. हो, आणि या आनंदाचं स्वरूप काही साधंसुद्धा नाहीये. आपण त्या वाड्यातल्या वातावरणाची जरा कल्पना करूया. रखमाई बाईसाहेबांनी वाड्यातील सर्व स्त्रियांना तातडीने एकत्र केलंय. बरोबर. त्यांच्या हातात पंचारती आहे आणि अत्यंत घाई गडबडीत त्या खंडू आणि साऊ यांना ओवाळून वाड्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आणि यशवंत माचीवर शिनमे आणि कुतारी यांचा निनाद घुमतोय. शेकडो हजारो लोक गोळा झालेत. हो, एवढ्या सगळ्या लोकांच्या साक्षीने ते दोघे वाड्यात प्रवेश करत आहेत. म्हणजे मला इथे एक सांगावंसं वाटतं, हे एखाद्या सर्वसाधारण प्रवासावरून परतण्याचं स्वागत वाटत नाहीये. नाहीच मुळी. हे एखाद्या युद्धातील मोठा विजय मिळवून आल्यावर जसं भव्य स्वागत होतं ना, अगदी तसंच दृश्य आहे हे. हो ना. म्हणजे आपण जसे एखादी जागतिक विश्वचषक स्पर्धा जिंकून आल्यावर आपल्या शहरात विजयी मिरवणूक काढतो, तसं काहीच. अगदी चपखल उदाहरण दिलत. पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतोय. कोणता प्रश्न? हे एवढं भव्य स्वागत केवळ 2 व्यक्ती सुखरूप परत आलेत म्हणून होते का? म्हणजे 2 माणसं जीव वाचवून परत आली यासाठी शिंगे तुताऱ्या वाजवणे आणि हजारो लोकांचा जमाव गोळा होणे हे थोडं अतिशयोक्तिपूर्ण नाही वाटत? हा अत्यंत अचूक आणि कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर अब्रू किंवा प्रतिष्ठा या एका शब्दात दडलेलं आहे. अच्छा, म्हणजे हे यश राजकीय किंवा कौटुंबिक आहे तर? हो. जर आपण तत्कालीन ऐतिहासिक आणि सरंजामशाही व्यवस्थेचा विचार केला तर घराण्याची आबरू ही त्यांच्या अस्तित्वाची सर्वात मोठी ओळख असायची. म्हणजे हा आनंद केवळ ते सुखरूप परतले याचा नाहीये? नाही. राजे येसाजीरावांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर शिर्क्यांची आबरू सही सलामत परत येत होती याचा तो उत्सव आहे. अरे बापरे. म्हणजे एकदा गेलेली प्रतिष्ठा परत मिळवणे हे एखाद्या युद्धात नवीन प्रदेश जिंकण्यापेक्षाही मोठे यश मानलं जायचं. अगदी बरोबर. एखादा किल्ला हातून गेला तरी तो परत मिळवता येत होता. पण जर घराण्याची आबरू वेशीवर टांगली गेली तर राजाला सत्ता चालवण्याचा नैतिक अधिकार उरत नसे. आणि खंडूने तीच आबरू वाचवलीय. होय. त्याने शिर्के घराण्याला एका मोठ्या नामुष्कीतून बाहेर काढलं आहे आणि म्हणूनच हा जल्लोष इतका भव्य आहे. बापरे. म्हणजे हे स्पष्टीकरण ऐकल्यानंतर त्या प्रसंगाची भव्यता मला अधिकच जाणवतीये. तो एका सेवकाचा नाही तर एका घराण्याच्या पुनर्जन्माचा उत्सव आहे. अगदी. पण इथेच हा विषय एका वेगळ्याच वळणावर जातो. कसं काय? कारण एकीकडे हा प्रचंड जल्लोष सुरू आहे, पण दुसरीकडे खंडोजी आणि सावित्री यांची प्रत्यक्ष शारीरिक अवस्था अत्यंत विदारक आहे. हो, मजकुरात तसं स्पष्टपणे नमूद केलंय ना की त्यांच्या अंगावर अनेक जखमा आहेत. होय. आणि गेल्या कित्येक दिवसांची भयंकर दगदग त्यांनी सहन केली आहे. ते शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेले असण्याची शक्यता आहे. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जखमा व दगदग याची चिंता त्यांना उरली नव्हती असं त्यात म्हटलंय. बरोबर. शरीरावर एवढ्या भयंकर जखमा असूनही त्यांना पर्वा का नाहीये? कारण ते एका अत्यंत गूढ मोहिमेवरून परतले आहेत. म्हणजे त्यांनी त्या अवलियाची भेट घेतली आहे जो आजवर केवळ आख्यायिकांमधून प्रसिद्ध होता. हो.
आणि त्यांनी केवळ भेट घेतली नाही, तर त्याच्या तब्बल 100 वर्षांच्या तपस्येचा ठेवा ते सोबत घेऊन आले आहेत. थांबा, मला इथे एक गोष्ट खटकतीये. मला यावर थोडी चर्चा करावीशी वाटतेय. हो, बोला ना. आपण तत्वज्ञानाच्या गप्पा मारू शकतो की त्यांना एक आध्यात्मिक अनुभव आला असेल, पण वैद्यकीय वास्तव पाहिलं तर? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जखमा तर खऱ्या आहेत? हो ना, रक्त तर वाहतच असणार, स्नायू दुखावले गेले असतील. मग एखाद्या अवलियाची भेट प्रत्यक्ष शारीरिक वेदना कशी काय थांबवू शकते? हा प्रश्न खूप रास्त आहे. पण आपण इथे केवळ तत्वज्ञानाबद्दल बोलत नाही आहोत, तर मानवी मेंदूच्या जैविक प्रक्रियेबद्दल बोलतोय. म्हणजे कसं? शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून वेदना ही मेंदूने शरीराला दिलेली धोक्याची सूचना असते. इथे काहीतरी बिघडलंय, लक्ष द्या, असा तो संदेश असतो. अच्छा, पण मग त्यांच्या बाबतीत हा संदेश का थांबला? कारण जेव्हा मानवी मनावर एखाद्या अत्यंत मोठ्या आणि तातडीच्या उद्देशाचं ओझं असतं, तेव्हा मेंदू स्वतःच्या वेदनेच्या संवेदना तात्पुरत्या दाबून टाकतो. अरे बापरे, म्हणजे शरीराची आणि मनाची पूर्ण फारकत होते? हो, शरीरातील ॲड्रेनलिनचा असा काही स्फोट होतो की माणसाला वेदना जाणवणंच बंद होतं. त्यांच्या खांद्यावर आता 100 वर्षांच्या तपश्चर्येची जबाबदारी आहे. खरंच थक्क करणारं आहे. हे समजून घेण्यासाठी मला एका उदाहरणाची आठवण येतेय. कोणतं उदाहरण? आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो ना, एखादा अपघात होतो आणि एखादं आईचं बाळ जर जड गाडीखाली अडकलं असेल. हो, ती आई कसलाही विचार न करता ती जड गाडी उचलते. अगदी तेच. त्या क्षणी तिच्या स्नायूंवर काय ताण येतोय, तिची हाडे मोडतील का, याचा कोणताही विचार तिचा मेंदू करत नाही. तिची एकच जबाबदारी असते, बाळाला वाचवणे. अत्यंत चपखल उदाहरण आहे. ती अमानवीय ताकद एका प्रचंड उद्देशातून आलेली असते. इथेही खंडोजी आणि सावित्री यांची अवस्था त्या आईसारखीच असावी. हो ना, त्यांच्या खांद्यावर आता एका राजघराण्याच्या प्रतिष्ठेचं आणि त्या 100 वर्षांच्या तपस्येचं ओझं आहे. आणि 100 वर्षांच्या तपस्येचा ठेवा हा शब्दप्रयोग खूप विचारपूर्वक वापरलाय. हा काही सोन्या नाण्यांचा खजिना नाहीये. मग काय असू शकतं ते? एखादी गुप्त विद्या? कदाचित. किंवा शिर्के घराण्याला वाचवणारं, त्यांच्या मुळांना भक्कम करणारं एखादं मोठं रहस्य असू शकतं. अच्छा, म्हणजे जोपर्यंत ते रहस्य योग्य व्यक्तीच्या हातात सुरक्षितपणे सोपवलं जात नाही, तोपर्यंत त्यांचा मेंदू त्यांना कोसळण्याची परवानगीच येणार नाही. अगदी बरोबर. मेंदू वेदनेला परवानगीच देणार नाही. बापरे, हे वाक्य खूपच ताकदवान आहे. आणि मग याच प्रचंड जबाबदारीच्या ओझ्याखाली खंडोजी जेव्हा वाड्यात प्रवेश करतो, तेव्हा तो परमोच्च बिंदू येतो. हो, राजे येसाजीराव आणि त्याच्यातली भेट. वाड्यातलं दृश्य डोळ्यासमोर आणलं तर हजारो लोकांचा घराडा आहे, पंचारती ओवाळून झालीये आणि अचानक खुद्द राजे गर्दीतून पुढे येतात. आणि ते नुसते पुढे येत नाहीत, तर ते खंडोजीला अत्यंत उत्स्फूर्तपणे मिठी मारतात. आपण जर त्या काळाचा विचार केला तर एका राजाने आपल्या पदरी असलेल्या पहेलवानाला अशी सार्वजनिक ठिकाणी मिठी मारणे हे खूप क्रांतिकारी पाऊल नाहीये का? नक्कीच आहे. राजेशाही व्यवस्थेत राजा आणि सेवक यांच्यात एक अत्यंत भक्कम भिंत असायची. पण येसाजीरावांनी ती भिंत एका क्षणात पाडून टाकली. म्हणतात ना, खंडू, आज शिर्क्यांची अब्रू केवळ तुझ्यामुळे सही सलामत आम्ही पाहत आहोत. आणि पुढचं वाक्य तर अवाक करणारं आहे. ते म्हणतात, तुझे उपकार शिर्के कधीही विसरणार नाहीत. अगदी. ते मी तुझे उपकार विसरणार नाही असं म्हणत नाहीत, तर संपूर्ण शिर्के घराणे तुझे उपकार विसरणार नाही असं म्हणतात. म्हणजे संपूर्ण घराण्याचा प्रतिनिधी म्हणून राजा एका सेवकासमोर कृतज्ञता व्यक्त करतोय. हे एका खऱ्या आणि उत्तम नेतृत्वाची ओळख करून देतं. उत्तम नेता तोच असतो जो यशाचं श्रेय एकट्याने घेत नाही. हो, ज्याने प्रत्यक्ष घाम आणि रक्त सांडलंय त्याला तो यशाचा मुकुट घालतो. कुटुंबाची आबरू वाचवणाऱ्याला खजिन्यातील संपत्ती नाही तर कृतज्ञताच दिली जाऊ शकते. अगदी खरंय. पण यावर खंडोजीची जी प्रतिक्रिया आहे ना, ती या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. हो ना, जेव्हा राजा अशी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा कोणालाही थोडाफार अहंकार येणं साहजिक आहे. पण खंडोजी काय करतो? तो राजांचे जोडलेर हात अत्यंत नम्रपणे आपल्या हातात धरतो आणि म्हणतो, राजे, हे तर माझे कर्तव्य होते. तुम्ही सांगाल ते काम मी मोठ्या आनंदाने करेन. विचार करा, एका राजाने सेवकासमोर भर चौकात हात जोडणे आणि सेवकाने अत्यंत आदराने ते हातात घेऊन उत्तर देणे. इथे तर राजेशाही शिष्टाचाराची सर्व समीकरणेच कोलमली आहेत. मालक आणि नोकर हे नाते इथे अस्तित्वातच राहिलेले नाहीये. हाच या मजकुरातील सर्वात भावनिक भाग आहे. जेव्हा कुटुंबाची अब्रू पणाला लागते आणि ती वाचवण्यासाठी एखादा माणूस स्वतःच्या जीवाची बाजी लावतो,
तेव्हा तो नोकर राहत नाही, तो त्या कुटुंबाचाच एक भाग बनतो. बरोबर. खंडोजीला जाणीव आहे की त्याने जे काही केलंय ते राजाच्या प्रेमापोटी आणि विश्वासापोटी केलंय. हीच ती निस्सीम स्वामीनिष्ठा. पण मग या भावनिक लाटेतून राजा आणि तो संपूर्ण प्रसंग अचानक एका वास्तवात येतो. हो, कारण 2 वेळा मिठी मारल्यानंतर जेव्हा डोळ्यांतील आनंदाश्रू थोडे पुसले जातात तेव्हा राजांचं लक्ष खंडोजीच्या जखमांकडे जातं. म्हणजे जोपर्यंत भावना शिगेला पोचली होती तोपर्यंत राजांमाही त्या जखमात दिसल्या नाहीत. अगदी. पण आता शरीर चाळण झालेलं दिसतंय आणि ते त्वरित वाड्यातील वैद्यांना पाचारण करतात. आणि इथून पुढे जो घटनाक्रम आहे तो अत्यंत रहस्यमयी वळण घेतो. वैद्य येतात, जखमांची पाहणी करतात. आणि इथेच हा मजकूर एका उत्कंठावर्धक वळणावर थांबतो. शेवटचं वाक्य आहे, वैद्यांनी जखमा पाहिल्या आणि शिरक्यांच्या वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीत. आणि इथेच संदर्भ संपतो. पुढे काय झालं, विहिरीत काय होतं ह्याचा काहीच उल्लेख नाही. हे खूपच सस्पेन्स वाढवणार आहे. वैद्यकीय उपचार आणि वाड्यामागची विहीर यांचा काय संबंध असू शकतो? कदाचित त्या विहिरीत एखादी खास औषधी वनस्पती असेल. किंवा त्या विहिरीचं पाणी विशिष्ट उपचारासाठी वापरलं जात असेल. किंवा त्याहूनही गूढ असं काहीतरी असू शकतं ज्याचा संबंध त्या अवलियाच्या रहस्याशी असेल. हो, या सर्व शक्यता खूपच रंजक आहेत. तर एकंदरीत आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की मानवी मनाची ताकद किती अफाट असू शकते. हो, शारीरिक वेदनांवर मात करणारी कर्तव्य भावना आपण पाहिली. एका गूढ अवलियाच्या तपस्येचं ते वजन पाहिलं आणि एका राजाने सेवकासमोर व्यक्त केलेली उत्कट कृतज्ञता पाहिली. हा प्रसंग केवळ एका मोहिमेचा नाही तर मानवी निष्ठा आणि जबाबदारीचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. नक्कीच. पण जाता जाता मला एका विचार करायला लावणाऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणती गोष्ट? आपण पाहिलं की प्रचंड जबाबदारीमुळे खंडोजीला त्याच्या वेदनांची जाणीव होत नव्हती. मेंदू त्याला पुढे ढकलत होता. पण आता तो वाड्यात पोहोचलाय. हो, त्याचं कर्तव्य पूर्ण झालंय. रहस्य सुरक्षितपणे स्वाधीन केलंय. मग आता जेव्हा त्याच्या खांद्यावरील ते ओझं उतरलं असेल तेव्हा काय झालं असेल? म्हणजे मेंदूला समजलं असेल की आता मोहीम संपली आहे. हो, आणि मग मेंदूने वेदनेचे ते अडवून ठेवलेले सर्व दरवाजे अचानक उघडले असतील का? अरे बापरे, त्या अडवून ठेवलेल्या मरणप्राय वेदना जेव्हा एकाच क्षणी शरीरावर आदळल्या असतील तेव्हा त्याची काय अवस्था झाली असेल? हा तो उद्देश संपतो तेव्हा त्या अचानक आलेल्या वेदना माणूस कसा सहन करत असेल? हा खरोखरच अंगावर काटा आणणारा विचार आहे. हो ना. या प्रश्नावर आणि त्या विहिरीच्या गूढ रहस्यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल अभ्यासात.